एक लय झाला 3-4 दिवस चालू शकते. परिस्थितीनुसार बघायचं नसता बंद करण्यात येईल. त्याच्या पुढं काय आहे, मालक जे ठरवतील ते आपण करणार. अमेरिका इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये व्यावसायिक गॅस पुरवठा आहे तो बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे साहजिकच आहे की सर्व छोट्या मोठ्या व्यावसायिकांना त्याचा फटका बसतो. आता आपण आहोत धाराशिवच्या मध्यवर्ती बसस्थानकावर. इथली जी कॅन्टीन आहे, जिथं राज्यभरातून जी वाहनं येतात आणि प्रवासी येतात त्यांच्या सेवेसाठी हे जे कॅन्टीन आहे, त्यासुद्धा कॅन्टीनमध्ये आता त्याचा फटका बसायला पाहायला मिळतोय. अगदी काही दिवसांपुरता शिल्लक असलेला गॅस इथं शिल्लक असल्याची माहिती इथले चालक देत आहेत. आपल्याकडे कॅन्टीन चालक आहेत. किती गॅस पुरवठा आहे आपल्याकडे आहे गॅस शिल्लक आता, आणि काय परिस्थिती? आता सध्याला 1-2 टाक्या आहेत शिल्लक. 1-2 ते 3 दिवस चालू शकते. त्याच्यानंतर जे होईल ते परिस्थितीनुसार करू शकतायत. ते वरून जर भेटला तर ठीक आहे, नसता बंद करण्यात येईल. आपल्या कॅन्टीनला दररोज किती प्रवासी येतात की तिथं नाश्ता असं चहासाठी येतात, आणि किती गॅस दिवसाला लागतो? काय हजारो प्रवासी येतात दिवसाचे. कारण की येणार जाणाराचं हे नसतं, लिमिट नसते. कारण की आत्ता सध्याला ना सण आहे चालू, नंतर त्योहार आहेत सगळेचे. ह्याचे पाडव्याच्या निमित्ताने लोक बाहेरचे येत असते त्या गावाकडं. दिवसाला किती गॅस लागतो आणि आता किती दिवस तुम्ही हे कॅन्टीन चालवू शकता? एक लय झाला 3-4 दिवस चालू शकते. आता जर गॅस पुढं मिळाला नाही तर मग काय, कशी सोय प्रवाशांची केली जाणार? परिस्थितीनुसार बघायचं नसता बंद करण्यात येईल. त्याच्या पुढं काय आहे, मालक जे ठरवतील ते आपण करणार. हे कॅन्टीनमधले चालक आहेत. 3 ते 4 दिवस पुरेल एवढाच गॅस शिल्लक असल्याची माहिती जी आहे त्यांनी दिलेली आहे. जर त्यापुढे गॅस पुरवठा सुरळीत झाला नाही तर राज्यभरातून येणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसू शकतो. कारण आता सणासुदीच्या दिवसामध्ये प्रवाशांची संख्या वाढते. जर गॅस पुरवठा झाला नाही तर पॅकेट बंद फूड एवढंच इथं दिलं जाऊ शकतं. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.